हॅलो फ्रेंड्स, मी चेतन काळे. आज आपण काही कॅल्क्युलेशन ट्रिक्स बघणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत कोणत्याही संख्येला 11ने गुणाकार करताना तो सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करायचा. चला तर आज आपण पहिलं गणित बघू. पहिलं गणित आहे 232 गुणिले 11. यामध्ये काय करायचं, पहिलं आणि शेवटचं हे दोन अंक जशीच्या तशी लिहायचे, 2 आणि 2. तर याच्यानंतर एकक स्थानाकडून दशक स्थानाकडे येणाऱ्या संख्यांची बेरीज करायची. 3 आणि 2 5, 3 आणि 2 हे 3 आणि 2 5. तर 232 गुणिले 11 याचा गुणाकार येईल 2552. चला तुम्हाला अधिक समजण्यासाठी दुसरं गणित बघू. दुसरं गणित आहे 8162 गुणिले 11. यामध्ये आता पहिला आणि शेवटचा अंक जसेच्या तसे लिहिले. त्यानंतर एकक स्थानकडून दशक स्थानकडे येणाऱ्या संख्यांची बेरीज करते याची. 6 आणि 2 8, 6 आणि 1 7, 8 आणि 1 9. तर अशा प्रकारे दुसरं गणित आहे 8162 गुणिले 11. याचं उत्तर येईल 89,782. चला तिसरं गणित बघू. 636 गुणिले 11. तर पहिला आणि शेवटचा जसाच्या तसा लिहायचा. 6 आणि 3 9 आणि हे 6 आणि 3 9. तर याचं उत्तर येईल 6996. चौथा गणित बघू. 245 गुणिले 11. पहिला आणि शेवटचा अंक जसाच्या तसा लिहायचा. 2 आणि 5. 5 आणि 4 9, 4 आणि 2 6. तर याचं उत्तर येईल 2695. चला पाचवं गणित बघू. 4372 गुणिले 11. पहिला आणि शेवटचा अंक जसाच्या तसा, 4 आणि 2 जसाच्या तसा. यामध्ये काही थोडाफार गॅप सोडून द्यायचा. चला 7 आणि 2 9, 7 आणि 3 10 येत आहे. आता या केसमध्ये काय करायचं, 10चा शून्य इथं लिहायचा आणि एक आपण हातचा देतो तशा प्रकारे बाजूला लिहून ठेवायचा. आणि इथे घ्या 4 आणि 3 7, 7 आणि 1 हे 8. अशा प्रकारे याचं उत्तर येईल 48,092. सहावं गणित बघा. 763 गुणिले 11. पहिला आणि शेवटचा अंक जसाच्या तसा लिहायचा. 7 आणि 3, तर 6 आणि 3 9 आणि 6 आणि 7 होतात 13. 13शी 3 इथं लिहायचा, एक आपण बाजूला लिहू. आणि 7 आपण हा असा न लिहिता हा 7मध्ये 1 मिळून द्यायचा, हे होतील 8. याचं उत्तर येईल मग 8393. चला 7 नंबरचं गणित बघू. 8619 गुणिले 11. तर पहिला आणि शेवटचा अंक जसाच्या तसा लिहायचा. 8 आणि 9, काही गॅप मधात सोडून द्यायचा. गणित पाहून आपला गॅप आपल्याला आवडेल तेवढा, म्हणजे आहे तेवढा सोडवून द्यायचा. 9 आणि 1 10, 10शी 0 जसाचा तसा हातचा आला 1. 6 आणि 1 7, 7 आणि 1 हा झाला 8. 8 आणि 6 होतात 14, 14शी 4 जसाच्या 8, 14शी 4 इथं लिहायचा, हातचा 1 हा आणि शेवटच्या संख्येमध्ये 1 मिळून द्यायचा. 8 आणि 1 9. तर अशा प्रकारे याचं उत्तर येईल 94,809. आता 8 नंबरचं गणित बघू. पहिला आणि शेवटचा अंक जसाच्या तसा लिहायचा. 4 आणि 9. हे बघा 9 आणि 2 11, 11शी 1 इथं लिहायचा, हातचा आला 1. 3 आणि 2 5, 5 आणि 1